हरी ज्ञान तर्यात्यात भूत जग परब्रह्म देखत ब्रह्मानंदे सदा दुल्लत ब्रह्म भूत कपिनाथ. ग्रंथ करते गावबा महाराज भावार्थ रामायणाचं वर्णन करले. या येथे गावबा महाराज हनुमंतरायाचं ज्ञान कसं येते आहे, अद्भुत अद्भुत ज्ञान जेते आहे. आणि रात्रंदिवस प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये डुलू लागलेले येते आहेत. अशी हनुमंतरायाच्या जीवनाची अवस्था येते आहे. ऐशियासी देखो न जो करी पूजन नमन तो मा पापी पूर्ण राम दर्शन त्या कैसे. अशा महान भगवत भक्ताला, अशा महान भगवत भक्ताचं आपल्या घरी येथे आगमन झाल्याच्या नंतर एखादा अभागी म्हणा, एखादा करंटा म्हणा, जर अशा वैष्णवाची जर पूजा अर्चा अथवा त्याच्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम जर नाही निर्माण झालं, त्याला जर सर्वसामान्य माणूस भरंग जर समजला तर त्याचा अधपतन नाही. राम साधूचे दृष्टी राम साधूचे गाठी राम साधूचे पोटी सज्जन भेटी राम भेटे. परमेश्वर, या परमेश्वराची प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये या, संतांच्या सहवासामध्ये ते या. राम संतांच्या दृष्टीमध्ये एका शब्दामध्ये सांगायचं म्हणलं तर येते ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संतांच्या संगतीमध्ये, संतांमध्ये पर्वामध्ये देव उभे आहेत. तुमचं कोणतंही मनोरथ पूर्ण करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे, परंतु संतांच्या सहवासामध्ये आधी तुम्हाला घडू द्या. राम साधूचे व्रती राम साधूचे चित्ती स्थिती राम साधूचे भक्ती श्रीराम प्राप्ती सतसंगे. संगतीमध्ये रामाची प्राप्ती आहे. राम येते संतांच्या पूजनामध्ये, राम संतांच्या भजनामध्ये, राम संतांच्या वृत्तीमध्ये, राम संतांच्या चित्तामध्ये. हर एक येते संतांच्या कर्मामध्ये राम उभा आहे. ज्याला रामाची प्राप्ती करून द्यायची, ज्याला स्वतःच्या जीवाला सुखरूपता प्राप्त करून घ्यायची, ज्याच्या स्वतःच्या आत्म्याला शांती प्राप्त पाहिजे, त्यानं संतांच्या संगतीमध्ये या. राम सतसंगा तुडला राम सतसंगा विकला राम सत्संगा लाधला राम राहिला सतसंगे. असा हा राम प्रभू रामचंद्राची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ते गावबानं वर्णन केलंय. राम संतांच्या संगतीमध्ये विकला. देव